मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार. गुरु की नहीं सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तम प्रणाम. आगे पीछे मज हुए तिनको जा कुर्बान. निराकार निर्विषम काल जाल व्यंजनम, निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपवेशोन्दुनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तलय. उज्ज्वल हीरंबर हरदमम बेपरवा अथाह वार पार नहीं मध्यतम. गरीब जो सुमरे सिद्ध होई, गणनायक गलताना करो अनुग्रह सोई, पारस पद परवाना. आद्य गणेश मनाऊं गणनायक देवन देवा, चरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई, अवगत गुण अतीतम सत पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी, तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा, शेष सहस मुख गावे पूज्य आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय जावे, समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88, उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88, उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जा खेचो वहाँ जाऊं मैं. तो करो तो बावड़ू, दूर दूर करो तो जाऊं. ज्यों राखो त्यों ही रहूं, जो देवो सो खूं. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्वश्रेष्ठी रचनाहार कबीर देवजी कबीर परमेश्वरजी आपल्या सर्व जीवांचे जनक आहेत. हे सर्व सृष्टी रचनाहार आहेत.
आणि आपण सर्व प्राणी जेवढेही या काळाच्या लोकात आपण अडकलेले आहोत, हे सर्व जीव त्याच परमात्म्याचे अंश आहेत. तो आपल्या सर्वांचा मालक आहे, स्वामी आहे. पुण्यात्म्यांनो, सौभाग्य आहे तुमचं. तुमचं मनुष्य जीवन अशा काळात आहे ज्यावेळी परमात्म्याने या यथार्थ ज्ञानाच्या प्रचाराचा आदेश दिला आहे. आणि हा मोक्ष मार्ग आहे. आता ही मोक्षाची वेळ आहे. ही ती वेळ आहे जिला आपण मोक्षाची वेळ म्हणू शकतो. ही कलियुगाची मधली पिढी आहे. पहिली पिढी, प्रथम चरण, जेव्हा परमात्मा कबीर देवजी, कबीर साहेबजी काशीत विणकराची भूमिका करण्यास आले होते, ते प्रथम चरण होते. मग परमात्म्याने सांगितले होते की जेव्हा मधल्या पिढीची वेळ येईल तोपर्यंत हे मूळ ज्ञान आणि मूळ मंत्र्यांना म्हणजेच सतनाम आणि सारनाम सार्वजनिक करायचे नसून गुप्त ठेवायचे. याचं कारण तुम्हाला आधीही सांगितलं आहे. याचं कारण हे होतं की काळ भगवानाने परमात्म्याच्याच लेकरांना, त्या परमेश्वराच्याच लेकरांना मिसगाईड करून आपला स्वार्थ साधला आहे, त्यांना संतपद देऊन. कारण ते पूर्वजन्मीचे पुण्यकर्मी जीव असतात जे गुरुपद प्राप्त करतात. आणि हा त्यांच्या पूर्वजन्मीच्या भक्तीच्या कमाईचा नाश करतो गुरुपदी बसवून. आणि दोषी अपराधी करतो परमात्म्याच्या त्या भोळ्या जीवांना चुकीचा रस्ता दाखवून. आता पुण्यात्म्यांनो, एखादी व्यक्ती कोणी जात असेल वाटसरू म्हणजे रस्त्यावरून, आणि त्याने एखाद्या व्यक्तीला विचारलं आपलं गंतव्यस्थान, आणि ज्या व्यक्तीला तो विचारतो तो म्हणतो असं आहे की मी इथल्या सर्व भागाशी परिचित आहे, आणि तो चुकीची दिशा दाखवतो, आणि ती व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवते पांथस्थ की हा म्हणत आहे की मला इथली सर्व माहिती आहे. त्यामुळे तो चुकीच्या दिशेला जाऊन आपल्या मुक्कामी स्थानाच्या विरुद्ध दिशेला जातो. त्यामुळे तो किती दुःखी होतो, त्या व्यक्तीला किती चांगली व्यक्ती मानायचं की वाईट हे तर ज्ञात आहे. आज हीच दशा या नकली गुरु आणि पंथांची मंडलेश्वर आचार्य आणि शंकराचार्य अशा परमधन्यांची आहे. आपले सद्ग्रंथ एक सांगतात, हे आपल्याला दुसरं सांगतात. तर पुण्यात्म्यांनो, काळाकडून हे अध्यात्मज्ञान इतकं गुंतागुंतीचं केलं जातं, ते सोडवण्यासाठी स्वतः परमेश्वर येतात सतलोकातून चालत. तर तो परमात्मा आजपासून 600 वर्षांपूर्वी काशी शहरात सन 1398 पासून आणि सन 1518 पर्यंत 120 वर्ष राहून या अध्यात्मज्ञानाचं वर्णन करत असत, ऐकवत असत. परंतु आपण अशिक्षित होतो, आपले पूर्वज अशिक्षित होते, ज्यामुळे आपण परमात्म्याचे हे यथार्थ ज्ञान ग्रहण करू शकलो नाही.
कारण आपले जे धर्मगुरू होते ते संस्कृत भाषेचे विद्वान मानले जात होते आणि त्यांना चारही वेद कंठस्थ पाठ सुद्धा असायचे, ज्यामुळे त्यांना चतुर्वेदी संबोधलं जायचं. ज्यांचे 3 वेद पाठ असायचे त्यांना त्रिवेदी म्हटलं जायचं. जो 2 वेद पाठ करायचा, कंठस्थ पाठ करायचा, त्यांना द्विवेदी म्हणायचे. आणि त्यांना त्या वेदातील कखही माहीत नाही, ना पुराणाचं ज्ञान आपल्या धर्मगुरूंना. तर त्यावेळी परमात्म्याने स्वतःची ओळख सांगितली होती की परमात्मा कोण आहे, कसा आहे, तो काय करत असतो. जे वेदात वर्णलेले परमात्म्याचे गुण आहेत त्यांच्या अनुसार परमात्मा कबीरजीच खरे ठरतात, जे वेद सांगतात. आता पुण्यात्म्यांनो, कबीर परमेश्वरजींनी 600 वर्षांपूर्वी येऊन हे ज्ञान दिलं होतं की तुम्ही इथले रहिवासी नाही आहात, तुमचं हे निजस्थान नाहीये आणि इथे तुम्ही काळाच्या जाळ्यात अडकलेले आहात. आता तुम्ही जन्म आणि मृत्यूच्या प्रदीर्घ आजाराने ग्रस्त आहात. परंतु आपण परमात्म्याला ओळखू शकलो नाही, कारण ते स्वतः आले होते आणि आपण सद्ग्रंथांशी अपरिचित होतो. म्हणून आपण मार खाल्ला, आपण धोका खाल्ला, आपण परमात्म्याला सोडून या काळाच्या दूतांच्या बोलण्याला फसून आपण परमात्म्यापासून दूर झालो. परंतु तो दयाळू, त्याने दया केली, आपल्याला त्यावेळी भक्तियुक्त करून गेले, आपल्याला चार्ज केले, ज्यामुळे आपल्याला मनुष्य जीवन मिळत आले आहे. आणि जे पुण्यात्मे आज परमात्म्याच्याच संगतीने कधी कुठल्या युगात राहिले, तर ते पुण्यात्मेच आज परमात्म्याकडे अग्रेसर झाले आहेत. तर दुर्भाग्य आहे त्या प्राण्यांचं, जे परमात्म्याच्या शोधात आणि काळाच्या ग्रुपमध्ये जाऊन सेट झाले आहेत. ते काळाचे ग्रुप कोणकोणते आहेत? पुण्यात्म्यांनो, काळ ह्या ज्योतिनिरंजनने सांगितलं होतं की परमात्म्याशी याचं बोलणं झालं होतं तेव्हा म्हणाला होता की भगवान 3 युगों में जीव थोड़े ले जाना, सतयुग, त्रेता, द्वापार मध्ये जीव कमी परत घेऊन जा तुझ्या लोकात, और चौथा युग जब कलयुग आवे, तब तब शरण जीव बहु जावे. ऐसा वचन हर मोय दीजे, तब तो गवन संसार ही कीजे. परमेश्वर कबीरजी आपला पुत्र जोगजीत याचं रूप घेऊन याच्या 21व्या ब्रह्मांडात बोलणं केलं होतं. याने तर आधी भांडण केलं होतं भगवंताशी, परंतु त्यांच्या सामर्थ्यापुढे हा टिकू नाही शकला. मग याने चापलुसीचा आधार घेतला, चरण धरले आणि म्हणाला, आपण काय उद्देशाने आला आहात, काय उद्देश घेऊन आला आहात. तेव्हा परमात्म्याने याला सर्व स्पष्ट केलं की मी जाणार तुझ्या खालच्या लोकात आणि तू या प्रिय जीवांना किती किती दुःख देऊन ठेवलंयस. कोणाला पशु केलं, कोणाला पक्षी केलं, कोणाला कुत्रा केलं, कोणाला गाढव केलं, मनुष्य केलं, तर यांच्याबरोबर किती यातना देत आहेस. मी या जीवांना जाऊन सांगणार आहे की तुम्ही ज्या लोकात राहत आहात हा काळाचा लोक आहे. तुम्ही सतलोकातील रहिवासी आहात आणि सतलोकात जाण्याचा विधी, जो मंत्र आहे तो माझ्याकडे आहे.
तो त्यांना देईन. मग हे सतलोकात येतील. मग तर मग याला काळजी वाटू लागली. आधी तर परमात्म्याबरोबर भांडण करून पाहिलं, परंतु परमात्मा म्हणाले की धर्मदास नावाचे एक महापुरुष जे परमात्म्यांच्या त्या प्रिय आत्म्यांपैकी आहेत, ज्यांना भगवंत भेटले होते, तेव्हा त्याला सांगितलं की धर्मदास, जेव्हा याची पॉवर नाही चालली माझ्यावर, त्याने अटॅक केला. मी श्वासाचं स्मरण केलं, सतनामाच्या श्वास उच्छ्वासाचं स्मरण केलं, ज्यामुळे काळ खाली जाऊन पडला खूप दूर पाताळात. पुण्यात्म्यांनो, परमात्मा कबीरजी आपल्याला सतर्क करतात. तुमच्यावर कधी कोणतं संकट आलं तर सतनामाचं स्मरण त्वरित सुरू करा. हा अभ्यास करायला लागा. ना यमाचे दूत जवळ येतील, ना काळ जवळ येऊ शकेल. लगेच जर आलाच तर खूप लांब निघून जाईल, तुम्हाला काही हानी पोहोचवू नाही शकणार. तर त्यावेळी परमात्म्याने हेच सांगितलं की त्यावेळी मग दृश्य पाहिलं की यांच्याजवळ खूप शक्तिशाली मंत्र आहे. चरण पकडले, तेव्हा विचारलं होतं की तुम्ही काय उद्देशाने जात आहात. परमात्म्याने सर्व सांगितलं, जसं दासाने आता वर्णन केलं. मग हा म्हणाला की काही हरकत नाही, जशी तुमची इच्छा असेल तसे करा, परंतु माझ्या काही गरजा आहेत, तेवढ्या माझ्या पूर्ण करा. परमात्मा म्हणाले, बोल. हा म्हणाला, असं नाही, तुम्ही वचनबद्ध व्हा. तर परमेश्वर कबीरजी वचनबद्ध झाले. तेव्हा हा म्हणाला होता की 3 युगात कमी जीव घेऊन जा आणि 4थ्या कलियुगात हवे तेवढे जीव घेऊन जा. आणि परमात्मा एक दया करा, अजून आपण आपलं ज्ञान देऊन घेऊन जा. आपल्या ज्ञानाला स्वीकारेल तो तुमचा, माझ्या ज्ञानाचा स्वीकार करेल तो माझा. त्यांना जबरदस्तीने घेऊन जाऊ नका. परमात्म्याला सर्व माहीत होते की बळपूर्वक जर घेऊनही जाऊ शकत असलो मी, पण हे थांबणार नाहीत तिथे, कारण त्यांची आस्था इथे प्रस्थापित झाली आहे. आधी यांची आस्था संपवेन, यांना असे ज्ञान देईन कलियुगामध्ये आणि प्रमाण दाखवेन की मग आपोआप यांची सतलोकासाठी रुची निर्माण होईल. आता पुण्यात्म्यांनो, तेव्हा काळाला जेव्हा कळाले की सारी वचनं मान्य केली आहेत, तेव्हा म्हणू लागला, जाओ जोग जीत संसारा और जीव न माने कहा तुम्हारा. 12 पंथ करूं मैं साजा, नाम तुम्हारा ले करूं आवाजा. इन 12 पंथ नाम जो ले ही, सो हमरे मुख आन समोही. और अनेक पंथ चलाऊं, या विद जीवों को बरमाऊं. देवल देवळाला म्हणतात, देवल तीर्थ और देव पूजाऊं, और तीर्थ व्रत और नकली जप तप मन लाऊं. यात भ्रमित करून टाकेन. और जाओ जोग जीत संसारा, फिर जीव न माने कहा तुम्हारा. जीव तुम्हारा कहा न माने, हमारी और हो बाद बखाने. आमचे वकील होतील ते काळाचे, जी तुझी लेकरं आहेत, त्यांना एवढं मिसगाईड करून टाकीन. स्वतःचे दूत पाठवून 12 नकली पंथ आणि त्यानंतर अजून पंथ अनेक चालवेन. इसविद जीवों को भरमाऊं. तेव्हा परमात्मा म्हणाले की ठीक आहे, तू तुझी सर्व कामं करून घे. जेवढे डाव तू लावशील. काळ, परमात्मा म्हणाले होते की जेव्हा कलियुगाची 5505 वर्ष सरतील, तेव्हा मी माझा अंश पाठवेन. प्रथम तर परमात्मा म्हणाले होते की मी स्वतः येईन. त्यांची मर्जी आहे, ते स्वतः येतील किंवा त्यांचा प्रतिनिधी पाठवतील, एकच गोष्ट असते. तर पुण्यात्म्यांनो, या काळाने कबीर पंथामध्ये देखील अनेक नकली पंथ चालवले आणि कोणाकडेही नाम नाही,
कोणाकडेही ते परमात्म्याचं विधान नाही, ज्ञान नाही. आता एक जसे या 12 पंथांच्या बाबतीत तर तुम्हाला अनेक वेळा दाखवलंय. एक अजून पंथ आहे कबीर पंथामध्ये, जे स्वतःला पारखी म्हणवतात, जे स्वतःला पारखी संत म्हणवतात. आणि ते कबीर परमेश्वरजींना आपल्या पंथाचे म्हणजे कधी या पारख पंथाचा प्रमुख मानतात. आणि ते केवळ परमात्म्याद्वारे बोलली गेलेली वाणी, ज्याला एक बीजक ग्रंथ म्हणतात, कबीर बीजक, त्या वाणीला हे पारखी संत खरे मानतात. आणि म्हणतात की कबीर साहेबांनी ही जी वाणी सांगितली आहे ती अगदी सत्य आहे, ही बीजकमध्ये लिहिली आहे. आता पुण्यात्म्यांनो, आता हे यथार्थ ज्ञान परमात्म्याच्या लेकरांपर्यंत पोहोचत आहे. या चॅनेल्सच्या माध्यमातून, सीडीच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून. आणि हे देखील सिद्ध होत आहे कारण बुद्धिमान समाज आहे. आज कोणी बालक नाहीये. आत्तापर्यंत या पुण्यात्म्यांना हे समजलेच नव्हते की ज्यांना आपण संत मानत आहोत ते संत नाही, असंत आहेत. ह्या तर तुमच्यापेक्षाही खालच्या दर्जाचं ज्ञान असणाऱ्या व्यक्ती होत्या, कारण यांनी ती भक्ती देखील थांबवली ज्यातून थोडाफार लाभ झाला असता. जसे घराघरात ज्योत तेवायची, जी हवन यज्ञाचं कार्य करायची, हे राधास्वामी पंथ, धनधन सद्गुरू पंथ, जय गुरुदेव पंथवाले, तेही बंद केले. आणि काय म्हणतात की आम्ही तर आत ज्योती पाहू, आत पाहू, आतील ज्योती तेवू. हे काय खाक ज्योत लावणार जे पाचही नामे काळाची जपतात आणि दिशाभूल करून ठेवली आणि सतलोकात जायच्या गोष्टी करतात. हा तुमचा गजबच आहे. आता पुण्यात्म्यांनो, या काळाने एक नाही अनेक फासे पेरून ठेवलेत, अनेक फास बांधून ठेवलेत जीवांचे. आता या ज्ञानाने, सत्संगाने जे पुण्यात्मे परमात्म्याच्या शोधामध्ये फिरत आहेत, त्यांना हा तर विश्वास वाटला आहे, जवळपास होऊन जाईल नाहीतर ज्ञान ऐकल्यावर, की कबीर इज गॉड. कबीर परमात्मा आहेत, सत्पुरुष आहेत. सारे पुरावे दासाने दाखवले. आता काय समस्या येईल आपल्या समक्ष, की बाबा जर कबीर साहेबच भगवान आहेत तर मग अगदी बरोबर आहे की कबीर पंथात जेवढे महापुरुष आहेत, जे गुरुपदावर आहेत, आम जनता, सर्वसाधारण लोकांच्या, भोळ्या भाबड्या माणसांच्या मनात हा विचार येईल की बाबा सर्वात जुने कबीर पंथात कोणते स्थान आहे. आपला हा अजून एक रोग आहे. आपण सगळ्यात जुन्या गोष्टीला खूप तिला महत्त्वपूर्ण मानतो. तर पुण्यात्म्यांनो, आता भोळे जीव त्या कबीर पंथाच्या त्या नकली संतांच्या जाळ्यात फसू नये यासाठी आता थोडेसे हे सत्र अजून करावे लागेल. एक आमचा सेवक झाला सन 1998 मध्ये, आणि त्याला ज्ञात झाले की कबीर साहेब परमात्मा आहेत दासाच्या पुराव्यांमुळे. तर त्याच्यात काळाने काय प्रेरणा जागवली की आता कबीर साहेब तर भगवंत आहेतच, ते तर अंडरस्टूड आहे. बुद्धिमान बालक होता, परंतु हा अतिबुद्धिमान, अति जे चातुर्य आहे ते या मार्गात हानिकारक देखील ठरू शकतं. तर त्याच्या मनात काय दोष आला जो दासाने आता सांगितला. त्याने विचार केला की कबीर साहेबच भगवान आहेत.
आणि गुरुजी या दासाच्या बाबतीत विचार केला तर ते सन 1994 पासून नाम द्यायला लागलेत. आणि हे तर बरेच नवीन आहेत. आणि असे नको व्हायला की त्या जुन्या आश्रमांमध्ये त्यांच्याकडे तर बरेच यथार्थ ज्ञान मिळेल. तर त्याने या दासाला ही आपली जी त्याने समजूत करून घेतली होती ती जाणवू दिली नाही आणि म्हणाला की अशी अशी आमची इच्छा आहे की कबीर मठ पाहून यावा. बांधवगडचे ते स्थान बघावे जिथे धर्मदासजी होते. मी म्हणालो चला बघून येऊ. सोबतीला थोडे होते, थोडेच भक्त झाले होते सन 1998 पर्यंत. मग 99 मधली गोष्ट आहे ही. सन 2000 मध्ये कुठे गेलो? कबीर मठ आहे एक. कबीर मठ हा गुजरात राज्यात भरोच एक शहर आहे. भरोच शहरापासून 12 किलोमीटरच्या अंतरावर एक मंगलेश्वर गाव आहे. मंगलेश्वर गावाजवळ एक सुकलतीर्थ नावाचं आधी एक गाव होतं आणि त्यात जीवादत्ता नावाचे 2 ब्राह्मण भाऊ राहायचे आणि ते परमात्म्याचे शिष्य झाले होते. त्यांनी ज्ञान ऐकलं की पूर्ण गुरुशिवाय मोक्ष नाही मिळू शकत. दोन्ही भावांनी विचार विनिमय केला की आपण ज्या संताचं ज्ञान ऐकतो आहोत आपल्याला ते पूर्ण वाटतंय. आता आपण कसं ठरवायचं की कोणतं संपूर्ण आहे आणि कोणतं अर्धवट आहे? तर त्यांनी आपल्याच विचारांच्या आधारे एक ठरवलं, एक निर्णय घेतला की आपण आपल्या अंगणात एका सुक्या वटवृक्षाची फांदी गाडू, जसे रोप लावतात कुंडी तयार करून किंवा खाली खड्डा खणून, आणि या महापुरुषांचे चरणामृत घेऊन येऊ. चरण धुवून आपण या फांदीला घालू आणि जर ही हिरवी झाली तर आपण समजायचं की ते पूर्ण गुरु आहेत. या दृष्टिकोनाने त्यांनी जिथेही ज्या संताचे नाव ऐकले तिथे पोहोचले आणि त्यांना प्रार्थना केली की आम्हा दासांना चरणामृत द्या. आणि संत या गोष्टीला नाकारत नाहीत. म्हणाले घे बेटा. त्यांचे चरण धुतले आणि भांड्यात ओतून घरी घेऊन आले. येताच त्यांनी रोपाला घातले. 2 दिवस वाट बघायचे, 2-3 दिवस काही नाही व्हायचे, आठवडा 10 दिवस, मग दुसऱ्याकडे जायचे, मग तिसऱ्याकडे, सगळीकडे गेले ज्यांचा बोलबाला होता. आता हे त्यांना ज्ञान झाले होते की मनुष्य जीवन परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच प्राप्त झाले आणि जर मनुष्य जीवन प्राप्त होऊन भगवान भेटले नाही तर व्यर्थ आहे. आणि पूर्ण गुरुशिवाय भगवान नाही भेटत. सर्व संत म्हणतात, ऋषी आणि मंडलेश्वर म्हणतात. तर त्यांनी हा निर्णय केला की हे परमात्मा, या क्षणी तरी पृथ्वीवर कोणी पूर्ण संत नाहीये, परमसंत नाहीये. आम्हा दोन्ही भावांना मरण द्या आणि ज्यावेळी या पृथ्वीवर संत येईल पूर्ण, त्यावेळी आम्हाला उरलेलं आयुष्य मनुष्याचं द्या दाता. अगदी अंतिम निर्णय अंतःकरणापासून. आणि हा अर्ज केला आणि दोन्ही भाऊ उदास राहू लागले की काय अर्थ आहे या जीवनाचा, आपली पुंजी समाप्त होत आहे. आता म्हणतात परमात्मा, दारी मेरे संत की मुझसे मिटैनी अंध से. त्याच वेळी आठवडा 10 दिवसांनंतर परमात्मा एका जिंदा महात्म्याच्या रूपात त्या सुकलतीर्थ नावाच्या गावात, जिथे 30-40 घरे होती जास्तीत जास्त, पूर्वी अशी छोटी छोटी गावं असायची सगळी,
तर तिथे गल्लीत फिरत आहेत आणि तिथे जीवा आणि दत्ता, ज्यांना तत्वा देखील म्हणतात, त्यांच्या घराच्या समोरून आणि दुसऱ्या गल्लीत चालले होते. तर दत्ता बाहेर आला. त्या दत्ताने पाहिलं की महात्मा चालले आहेत. तो त्याचा मोठा भाऊ जीवाला म्हणाला की जीवा, एक महात्मा चालले आहेत, तुझी आज्ञा असेल तर बोलावू का? आता जीवा म्हणू लागला की बाबा राहू दे, का जखम ताजी करत आहेस? काय करायचे बोलावून? असे असे मंडलेश्वर पाहिलेत आपण, त्यांच्याकडे तर काहीच झालं नाही. दत्ता परत म्हणाला, दादा मला तर इच्छा होत आहे, संतांना एकदा बोलवावं. जीवा म्हणाला, मग बघ दादा, मी का तुझ्या आत्म्याला दुःख देऊ, बोलाव. एवढ्यात परमात्मा परत आले, जणू कोणाचे घर शोधत असावेत. आणि दत्ता पुण्यात्मा होता, चरणांवर डोकं टेकवलं. हे महाराज, तुमच्या दासाची झोपडी आहे, पाय लागू द्या, या इकडे, दर्शन द्या, काही वेळ विश्रांती घ्या. परमात्मा म्हणाले, ठीक आहे बाबा, चल. गेल्यावर जी कुठली जागा होती बसण्यासाठी, दिला एखादा पाठबीट. परमात्मा बसले आणि जीवा म्हणाला, दत्ता म्हणाला, हाजी, ते आण, साधूंचे चरण धुऊया. मग आणली कोणती परात, थाळी, आणि त्यात पाणी घालून चरण धुतले. आता जीवा म्हणाला की दत्ता, घेऊन जा हे जल, चरणामृत. आणि संतांचे चरणामृत रस्त्यावर नसतात टाकत, ते आत टाक रोपाला. म्हणाला, ठीक आहे. आता दत्ता गेला अंगणात आणि जसा तो घालू लागला ते पाणी घालता घालताच ती वाळलेली फांदी जी सुकू लागली होती खालून, ती एकदम हिरवीगार झाली. बोलो सतगुरुदेव. आता दत्ता म्हणाला, जीवा या इकडे धावत, ये एकदा, लवकर ये. आता जीवा गेला. काय झालं? परमात्मा आले. हे तर मालक आले, भगवान आले. बघा, हे एकदम हिरवीगार झाली फांदी. वटवृक्ष म्हणजे वडाची फांदी सुकलेली होती. दोघा भावांनी एक एक चरण पकडले. दोघा भावांनी एक एक पाय धरला आणि असे त्यांच्या तोंडाकडे बघून रडू लागले आणि म्हणू लागले, भगवान, आम्ही तर अगदी थकून गेलो होतो आणि आम्ही समजून चाललो होतो की या पृथ्वीवर कोणी संत नावाची गोष्ट नाही. हे भगवान, तुम्ही आधी का नाही आलात दाता? आम्ही खूप वाट पाहिली, खूप शोध घेतला. परमात्मा म्हणाले, मी आलो तर असतो आधीही. तुमच्या आत्म्याशी मी चांगला परिचित होतो, तुमच्या हृदयाच्या ओढीशी. जर मी आधी आलो असतो आणि ही हिरवीगार पण झाली असती, होणारच तर होती, यात तर काही दुःख दिसत नाही. तशीच ही काही संतांची ओळख होत नाही, तरीही मला तुमची ही ओढ बघून ही लीला करावी लागते बाळा. जर मी आधी आलो असतो आणि ही हिरवीगार झाली असती तर तुम्ही उपदेश घेतला असता, ठीक आहे? मग तुमच्या मनाची अजून अशी धारणा झाली असती की होऊ शकते की एक खूप मोठा मंडलेश्वर आहे, त्याचा बराच बोलबाला आहे, त्यांचे हजारोंच्या संख्येने शिष्य आहेत, कदाचित हे आमच्या गुरूंपेक्षाही जास्त शक्तिशाली आहेत. तर तुम्ही बाळांनो धक्के तरीही खाल्ले असते. आणि त्यावेळी जर तुम्ही गुरु केला असता, त्यानंतरही जर तुमच्या मनात ही शंका आली असती, तर बाळा माझ्याकडून देखील संपला असतात.
कारण गुरूंच्या प्रती अविश्वास दाखवल्याने नाम खंडित होते. गुरु करण्याआधी व्यवस्थित तपासा. अगदी सर्व बाजूंनी त्याचे व्यवस्थित परीक्षण करा आणि त्यानंतर जर तुमच्या मनात दोष आला असता तर तुमचे नाम नाही राहत, कनेक्शन तुटते. आता पुण्यात्म्यांनो, हे ज्ञान तर आहे, म्हणजे परमसंतांसाठी, हे परमसंतांवर लागू आहेत हे सर्व नियम, आणि आपण लावून ठेवले आहेत नकलींवर. परंतु परमात्मा कबीरजी म्हणाले आहेत, झूठे गुरु के पक्ष को तदत ना लावे वार. खोटा गुरु असेल तर लगेचच त्यागा, आणि योग्य गुरु मिळाल्यानंतर जर तुमच्या मनात दोष आलात तर तुम्ही नामरहित होता. तर बाळा, मी आधी आलो असतो तरीही तुम्ही परत धक्के खाल्ले असते. मी यासाठी उशिरा आलो की तुमच्या साऱ्या शंका दूर व्हाव्यात आणि तुम्ही या सर्व संतांना आधी पारखावे, नाहीतर मग गोष्टी बिनसल्या असत्या. तर दोघे म्हणाले, महाराजजी, ही गोष्ट तुमची अगदी खरी, 100%. कारण की तुम्ही तर एकदम साधारण व्यक्ती आणि त्यांचा बोलबाला आम्ही किती पारखून पाहिले, त्यांच्याकडे ही शक्ती नव्हती. मग परमात्मा म्हणाले की बेटा, हेच फक्त एक उदाहरण नसावं. संतांची ओळख या एका मुद्द्याने नाही होत. संतांची ओळख त्यांच्या ज्ञानाने होते. आता ऐका, मी तुम्हाला ज्ञान ऐकवतो. परमात्म्याने मग त्यांना अनेक दिवस आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीचं ज्ञान दिलं. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की तिथे जी सुकलेली फांदी लावली होती, कबीर परमेश्वरजींच्या चरणामृताने जी हिरवीगार झाली होती, त्या फांदीने एका खूप मोठ्या वटवृक्षाचं रूप धारण केलं. आता ते संपूर्ण मंगलेश्वर गावही तिथून नामशेष झालं, इकडे तिकडे जाऊन वसलं, कारण की ते एका बेटासारखं आहे आणि त्या बेटाला नर्मदा नदीने आपल्या दोन्ही बाजूंनी, चोहोबाजूंनी घेरलेलं आहे. तिथे नर्मदा नदी, नर्मदा सरिता दोन भागांमध्ये विभागली जाऊन मग पुढे पुन्हा एक होऊन मग समुद्राला मिळते. तर तिथे एक बेट झालं होतं, तिथे बेट होतं ते मंगलेश्वर गाव. तर आता तिथे कोणी नाही राहिलं, ते बेटामध्ये रूपांतरित झालं, त्यामुळे तिथून बाहेर येऊन वसले. तिथे एकटा तो वटवृक्ष राहिला. त्या वटवृक्षाबद्दल म्हणतात की जवळजवळ 900 एकरात तो विस्तारला, वाढला. जवळजवळ 600 वर्ष पुराणा तो वटवृक्ष आज देखील विद्यमान आहे, जीर्ण शीर्ण होत आहे. त्याला तो जवळजवळ 1.5-2-3 एकरात अजूनही आहे. आणि तिथे कबीर पंथांचा एक महंत पदाने हा परंपरागत तिथे एक आश्रम आहे, त्या वटवृक्षाच्या खालीच, वडाच्या झाडाखालीच. आणि ती महंत पदवी केवळ यासाठी ठेवली गेली होती की या आठवणी आहेत, ज्या अद्भुत लीला घटना घडल्या आहेत, या सुरक्षित राहाव्यात, यामधल्या पिढीपर्यंत त्या कबीर परमात्म्यांच्या द्वारे केलेल्या लीला आजही त्यांचे अवशेष शिल्लक आहेत. तर पुण्यात्म्यांनो, तो वटवृक्ष बघण्यासाठी आम्ही गेलो. आधी आम्ही गेलो बांधवगडला. बांधवगडमध्ये काही नाही मिळाले. तिथे त्यांचा धरमदासजींचा मुलगा होता, नारायणदास. तो परमात्म्यांच्या शरणी नव्हता आला. मग कबीरदासजींनी आदरणीय धरमदास साहेबजींना आपल्या कृपेने 60 वर्षांचं वय झालं होतं त्यांचं, धरमदासजींचं, तेव्हा एक संतान, एक पुत्र दिला होता. त्या पुत्रामुळे त्यांचा वंश वाढला होता आणि त्या पुत्राशी मोठा मुलगा नेहमी विरोध ठेवत असे. त्याच्याशी नेहमी जो आहे ना वाद घालायचा. त्याने तिथून सोडलं होतं बांधवगड. दुसऱ्या लहान मुलाने कुठे दुसरीकडे निघून गेला होता, कुद्रमाल वगैरे नाव आहे MP मध्ये. तर बांधवगडला
तो आमच्या सोबत होता, तो आमचा सेवक. त्याने नंतर सांगितल्या दासांना या सर्व गोष्टी. तर त्याने जाऊन बांधवगडला एक महात्म्यासारखे कोणी दिसत होते, त्यांना विचारलं. स्वतंत्रपणे चर्चा करून ज्ञानाबिनाच्या गोष्टी केल्या. मग आम्ही तिथून निघालो वटवृक्ष बघायला. आम्ही वटवृक्षापाशी पोहोचलो तर तिथे एक महंत होते. अशी गादी टाकलेली होती आणि झोक्यावर बसले होते ते, आणि एक दोन त्यांचे सेवक होते, त्यांना झुलवत होते. तर त्यांच्याशी त्यांनी एकांतात चर्चा केली. आम्ही कुठे इकडे आपलं तिकडे बसलो होतो. त्यांना विचारलं की सारनाम काय आहे, सतनाम काय आहे. तो म्हणू लागला की बाबा मला तर काही माहिती नाही. माझ्या मामाजींचं दुकान होतं, माझे मामा राहत असत तिथे महंत. त्यांचा तर मृत्यू झाला. माझे तर लाकडाचं दुकान होतं, मला इथे बसवलंय. मला नाही ठाऊक इथे काय आहे. हो, एवढं नक्की आहे की त्या वटवृक्षाच्या बाबतीत त्यांना माहिती होतं, बाकी सारनामाच्या बाबतीत मला नाही ठाऊक. असं तिथे बांधवगडला त्या संतांना विचारलं. त्यांनी हेच उत्तर दिलं. कोणी काही सांगितलं, कोणी काहीच नाही सांगितलं. हा मंत्र आहे, तो मंत्र आहे. मग आम्ही पोचलो, बाकी अनेक ठिकाणी गेलो. मोठे मोठे जे कबीरपंथीचे होते, तर सगळीकडे फिरून आम्ही परत आलो. म्हणालो चल बाळा बघून येऊ, परमात्म्याचं स्थान आहे, चांगली गोष्ट आहे. मग येऊन त्याने सांगितलं, म्हणू लागला की ही यात्रा माझ्यासाठी वरदान सिद्ध झाली. मी म्हणालो की बाबा अशी काय गोष्ट आहे सांग. की मी इतका नालायक आणि नीच माणूस आहे. त्याने त्याची सगळी चूक कबूल केली. की मी हा विचार केला होता की कबीर तर परमात्मा आहेतच आहेत, कबीरजी, यात तर काही शंका कुशंका नाही, सर्व पुरावे तुम्ही दाखवलेत. तर माझी ही शंका होती की जर कबीरजी भगवान आहेत तर त्यांच्या पूर्ण पद्धतीने कबीर पंथाचे जे सर्व साधू संत आहेत ते तर परिपक्व असतील, अगदी ज्ञानी असतील, परिपूर्ण असतील. मी म्हणालो की बाबा काय बघितलंस. मी म्हणालो बाळा जर हे परिपूर्ण असते तर दासाला एवढं ओझं वाहण्याची काय गरज होती, काय गरज होती हा संघर्ष करण्याची. या दासाला काय गरज होती मग या फंदात पडायची, जेव्हा सर्व सगळ्यांना सांगायची की यांचं ज्ञान चुकीचं, त्यांचं ज्ञान चुकीचं आणि हे ज्ञान खरं. और सभी बोली आत्मा भी नो सोचे रामपाल निंदा करता है, नंदक को और साची बताऊं. तर मग त्यानं सांगितलं की मी हे असं एकाला विचारलं की महाराजजी सारनाम काय आहे. त्याने काय सांगितलं की हातावर पीठ घे. एक कबीरपंथी जुन्या आश्रमातील 60-70 वर्षांचा म्हातारा, आणि तो म्हणाला की हातात पीठ घे आणि श्वासाच्या जवळ आण, आणि श्वासामुळे त्या पीठात काही डिस्टर्बन्स येता कामा नये, बास हेच समजून जा की सार शब्द आहे. तो म्हणू लागला आता माझं तर पोट भरून आलं, अशी दृढता आली आहे हे भगवान. हे तर नुसते रिकामेच बसलेत, कोणाकडेच काही नाही. आणि मग त्याने सांगितलं की माझ्या मनात मी एवढा नालायक आहे, माझ्या मनात एवढा दोष आला होता. मी म्हणालो की काय हरकत नाही, तो तर येणारच आणि त्याचं निरसनही भगवान करतील, जे पुण्यात्म्यांवर दया करतील. तो दिवस आहे आणि आज त्या बालकाला असा दृढ विश्वास बसला आहे या दासाच्या या सर्व ज्ञानावर, आणि त्याचं जीवन सफल झालं. नाहीतर परत मार खाल्ला असता कुठे. तर पुण्यात्म्यांनो, आता अशा भोळ्या आत्म्यांना अशा समस्या अजून येतील. एक अजून परिवार होता, राधास्वामी पंथातून आला होता सन 2003 मध्ये. संपूर्ण कुटुंब आलं इथे, दीक्षा घेतली करोंथा आश्रमात आणि चांगल्या दृढतेने भक्ती करीत राहिले. मग त्यांच्या मनातही हाच दोष निर्माण झाला, सर्व ज्ञान समजूनही, की बाबा आता दामाखेडामध्ये धरमदास साहेबजींच्या गादीशी संबंधित संत सांगितले आहे. कोणी माथे फिरू भेटला त्यांना दामाखेडच्या गादीचा कोणी भक्त, त्याने सांगितले त्यांना की संपूर्ण मोक्ष हवा असेल तर दामाखेडाच्या गादी असणाऱ्यांकडून मिळेल.
कबीर साहेबांनी त्यांना वरदान दिलेलं आहे. अच्छा, त्यांना झाडा लावण्याचं वरदान दिलंय, झाडफूक करण्याचं. कबीर साहेबांनी तर तुम्हाला सांगितलंय की जो खरं नाम देईल त्याने मोक्ष मिळेल सतनामाने, वंशाने नाही, नादाने होईल. म्हणजे आजपर्यंत कितीही बघा, नादवाले जेवढे म्हणजे वचनाचे शिष्य, त्यांच्यामुळेच आपला पंथ उजागर झालाय. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? ममता जगजितसिंह रोईला. आपण कुठून आलात? मी अमरावती, महाराष्ट्र अमरावती इथून आली आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी पहिले टेलरिंग काम करत होती, लेडीज टेलर. आता मी त्याच्यासोबतच टी शर्ट प्रिंटिंगचं पण काम करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी 4 एप्रिल 2010 मध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मला सुरुवातीला कोणत्याच अशी देवी देवताची भक्ती करायची अशी हे नव्हती. पण जेव्हा माझं लग्न झालं आणि मला सांसारिक सुख लाभलं नाही, तेव्हा मग मी देवी देवतांच्या भक्तीकडे वळली. आणि मला असं वाटायचं की सगळ्यांना जेव्हा सुख आहे तर माझ्या नशिबी का नाही. म्हणून मग मी कोणी सांगितले मला की या देवीची भक्ती कर, तर मी नवरात्राचे 9 दिवस उपास कटोकट करत होती. संतोषी माताची कंटिन्यू मी 3 वर्ष सातत्याने व्रत उपासना केली. त्याच्यानंतर मला कोणी म्हटलं तिरुपती बालाजीला गेल्यावरही तुझं म्हणजे हे होईल आहे, चांगलं होईल आहे, तुझा लाभ होईल आहे. तेव्हा मी तिथेही जाऊन माझे केश पूर्ण डोनेट केले. पण मला कुठलंच त्याच्याकडून लाभ होत नव्हता. गणपती बसवत होते माझ्याकडे, नवदुर्गाचं हे करत होते, पण असं लाभ जे होता, जे सांसारिकदृष्ट्या मला लाभ हवा होता, तो मला भेटतच नव्हता. त्याच्यानंतर मी जसं सांगितले गेले की कोणी म्हणाले की 1.25 महिना तू अनवाणी राहा तर तुला ते लाभ होईल. पण मी खूप प्रकारच्या भक्ती साधना केली, पण मला माझं सांसारिक सुख हे काही लाभलंच नाही. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही सांसारिक सुखासाठी देवीदेवतांची पूजा करत होतात. तुम्ही बालाजीला गेलात, त्यानंतर तुम्ही लक्ष्मीचं व्रत केलं आणि ह्या सगळ्या तुम्ही साधना ज्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहेत त्या साधना केल्या, परंतु आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ प्राप्त झाला नाही. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांची जी भक्तिविधी आहे आणि जी साधना आहे, ह्या साधनेबद्दल आपल्याला कशी माहिती मिळाली आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात? माझी नणद बरवाला येथे राहत होत्या. त्या संत रामपालजी महाराजांची 2006 मध्येच जुळल्या होत्या. आणि माझं येणं जाणं हे चालूच होतं. फक्त माझ्या नवऱ्यांशीच पटत नव्हतं, बाकी माझ्या सगळ्यांशीच पटत होतं. तेव्हा त्या म्हणाल्या की तू पण सुद्धा गुरुजींचं, संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घे आणि तुझं पण सगळं चांगलंच होईल. पण माझा कसा सगळा विश्वास एवढा उडाला होता की आता कुठल्याच देवी देवतांवर किंवा संतांवर असा माझा काही विश्वास नव्हता. तेव्हा मी म्हणायचे की बस मला तुम्ही म्हणता तर तुम्ही त्याच्यापेक्षा तुमच्या भावांना ते नाम द्या, म्हणजे आमचं सगळं चांगलं होईल. तेव्हा मी ते नामदीक्षा घेतली नाही, पण मी आश्रममध्ये 2-3 वेळा गेली. तिथे 2009ला पण गेली, 2008ला पण गेली. ती सत्कीर्तन ऐकायची, राहायची तिथे, ते सगळं काही बघायची. पण मला कसं माझ्या मनातूनच ते नव्हतं. तर मला असं हे जाणीवच नव्हती होत की ते परमात्मा आहे किंवा असं काही त्यांच्या याच्यात काही सत्संगमध्ये काहीतरी असं लाभ होईल मला किंवा मी त्यांच्याशी भक्ती करावी, असं मला मनातून काहीच वाटत नव्हतं. मग सर्वप्रथम माझ्या हजबंडनी तिथे भक्ती स्वीकारली त्यांची. जेव्हा माझ्या हजबंडांनी गुरुदीक्षा घेतली, तेव्हा त्यांच्यात थोडा मला असा बदल वाटू लागला होता. जसं मी त्यांना म्हणायची माझ्या नंदीला की त्यांच्यात जर बदल आला तर मी सुद्धा घेऊन गेले नामदीक्षा, तर मला तो फरक त्याच्यात आढळून आला. आणि मग मी नंतर 2010 मध्ये नामदीक्षा घेतली. आणि माझं थोडंसं संसारीकडे म्हणजे हे वळण, आमचे संबंध व्यवस्थित असे राहू लागले. त्यानंतर मला एक मुलगी झाली 15 वर्षानंतर. जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम तुमच्या मिस्टरांनी नामदान घेतलं आणि त्यांच्या व्यवहारामध्ये आपल्याला बदल आढळला, ते व्यवस्थित आचरण करायला लागले आणि संत रामपालजी महाराज जे शिकवण देतात त्यानुसार त्यांनी त्यांचे आचरण घेतलं आणि त्या अनुषंगाने आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांशी जुडल्यात. तर आपल्या परिवाराने जेव्हा संत रामपालजी महाराजांकडनं जी भक्ती स्वीकारली, या भक्ती केल्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत?
हां, मी जेव्हा गुरुसाधना शिकाली त्याच्यानंतर मी मंत्रजप वगैरे करायला लागली. मनापासून करत होते कारण की मला लाभ असा लाभतच होता. माझ्या मिस्टरांचा स्वभाव थोडासा फरक पडला होता. तो मला खूप म्हणजे आला कारण की मी एवढ्या वर्ष एवढी देवी-देवतांची भक्ती करत होते. आज 15 वर्ष मी त्यांची भक्ती केली, त्यांच्यापासून वेगळे झाले. पण मला असा कुठंच काही लाभ झाला नव्हता. पण रामपालजी महाराजांचे जेव्हा मी मंत्रजप करायला लागली, माझ्या मिस्टरांनी करायला लागली, तेव्हा आमच्या ह्याच्यात थोडीशी सुधारणा होऊ लागली. त्याच्यानंतर मला 3 महिन्यानंतर मी नामदीक्षा घेऊन झालेच होते. तर मला मी असं धुणं धुत होते आणि वरती असे कपडे टाकायला गेले, तेव्हा मला जोराचा करंट लागला. त्या तारमध्ये पूर्ण विद्युत प्रवाह होता आणि शेवटी मी ते असं हे झालं होतं की आता माझा प्राण वाचणार नाही. मी खूप असा म्हणजे माझ्या जीवाशी जे झुंज चालू होती, शेवटी माझ्या तोंडातून हे निघालं की हे गुरुदेव मुझे बचाव. आणि आता असं मला वाटत होतं की आता मी वाचणारच नाही. ते मी जेव्हा असं म्हटलं की हे गुरुदेव मुझे बचाव, त्याच क्षणी माझा तो करंटचा जो मला त्रास होत होता तो अगदी संपला. तेव्हा मला असं वाटलं की खालच्यांनी आता ते फ्यूज वगैरे बंद केलं असेल किंवा लाईनचा प्रवाह बंद केला असेल आणि मी थोड्या वेळात बेशुद्ध झाले. त्यानंतर जेव्हा मला माझ्या घरच्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं की नाही, मी वरती आल्यानंतरच तिथलं ते बंद केलं होतं, बटन काढली होती आणि तेव्हा तुला ते खाली आणलं आम्ही बंद केल्यावर. पण हा एक मला लाभ लागला. तेव्हा मी घरी माझ्या घरच्यांना जेव्हा माहीत झालं माझ्या सासरी, तेव्हा ते माझी नणद संत रामपालजी महाराज यांच्याकडे गेली. तेव्हा त्याच्याच क्षणी संत रामपालजी महाराजांनी यांनी म्हटलं की तेरी भाभी बच गई जहाँ ते तू अडाई है क्या. मतलब मराठीत त्यांचं असं होतं की तुझी वहिनी वाचली म्हणून तू माझ्याकडे आली आहे का. त्यांनी मला एक जीवनदान तिथे दिलं आणि ते त्यांना परमात्माने तिथेच त्यांना समजून गेलं होतं की अशातून असं हा प्रकार झाला. आणि माझ्या नंदीला खूप हे झालं, आश्चर्यचकित झाले की असं कसं परमात्माला कळलं. पण ते संत रामपालजी महाराज तर अंतर्यामी आहे, त्यांनी मला तिथे जीवनदान दिलं. त्यानंतर माझे मिस्टर जात होते बाईकनी, सकाळची वेळ होती आणि खूप स्पीडली गाडी होती आणि तिकडनं एक स्कूल बस येत होती. त्यांची एवढी जोरात टक्कर झाली की ते म्हणजे असं वाचणंच शक्य नव्हतं, एवढ्या जोरात त्यांचा ॲक्सिडेंट झाला. पण ती बाईक त्यांनी आवरली आणि तेव्हा जेव्हा तो ड्रायव्हर खाली उतरला तेव्हा ते येऊन पाहिलं त्यांनी की तू कैसा है, मतलब ते हिंदीत तसे बोलायला लागले की तू कसा आहे. तर पहिले तर चेक केलं तर म्हणजे मुझे कुछ भी नहीं लगा, त्यांचा एक बाल बी बक्का नाही झाला आणि त्यांच्या फक्त गाडीलाच हे झालं. परमात्माने त्यांना सुद्धा जीवनदान दिलं. या व्यतिरिक्त मला थायरॉईड होता. एक 75 mgची मी गोळी खात होते आणि खूप वर्ष मी 3-4 वर्ष गोळ्या खाल्ल्या. ते चेक करत होते तर मला ते कमी जास्त असं होतच होतं. त्या 25वर आल्या होत्या. शेवटी आता 3-4 वर्षापासून मी जेव्हा चेक करत आहे तर मला आता थायरॉईड नॉर्मल येतं माझं नेहमी. त्या व्यतिरिक्त मला स्पॉन्डिलिसिसचा त्रास होता आणि मला असं कपडे शिवते मी किंवा कम्प्युटरवर माझं काम असते, त्याच्यामुळं मला कसं ते मानाचा खूप त्रास होत होता. मी करू नव्हते शकत. पण आता मला सतनाम मिळाल्यानंतर मी जेव्हा आता 11-11 तास बसून काम करते तरी मला काहीच असा त्रास होत नाही. आणि माझ्या आईने गुरुदीक्षा घेतली तेव्हा त्यांचं असं मन वळत नव्हतं की ते पण माझे मिस्टर जेव्हा इथे यायचे महाराष्ट्रात तेव्हा ते सत्संग लावून जायचे आणि त्या ऐकायच्या. त्या गेल्यानंतर ते बंद करून द्यायच्या. त्यांना म्हणजे इंटरेस्ट नव्हता माझ्या आईला. पण त्यांना तशी जबरदस्ती करत नव्हतो की नाम घ्यायलाच पाहिजे म्हणून. पण ते सत्संग ऐकू त्यांच्या मनात एवढं परिवर्तन झालं की त्यांनी एक दिवस असं ठरवलं की मला आता नामच घ्यायचं आहे. पण त्याच दिवशी त्यांना संत रामपालजी महाराज स्वप्नात आले. त्यात त्यांना दिसले की त्या विहिरीत ते उभे आहे आणि माझ्या आईने सकाळीच म्हटलं की मला आता संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची आहे. मग त्यानंतर माझ्या आईने त्या TV चॅनलवरचे नंबर पाहून त्याच्यावर कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी नामदीक्षा घेतली. नामदीक्षा घेतल्यानंतरही त्यांना म्हणजे असं जे लाभ व्हायचा, त्यांना त्रास होत होता. 7 वर्षापासून त्या आजारी होत्या, त्यांना दमाचा त्रास होता. तर त्यांना कसं ते लाभ होत नव्हता. तेव्हा मग त्यांनी पुन्हा संत रामपालजी महाराजांची प्रार्थना केली मनोमनी की बाई मला मी नाव घेतलं तरी मला आराम का होत नाही आहे. तेव्हा ते त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी म्हटलं की हा जो डॉक्टर आहे ते आमचे जे फॅमिली डॉक्टर आहे त्यांना सोबतच घेऊन आले आणि त्यांना म्हटलं माझ्या आईला की ये जो डॉक्टर है ये अपने ही गाव का है और ये सब ठीक हो जाएगा. आणि माझ्या आईला आता खूप आराम आहे, म्हणजे खूप चांगली प्रकारे ती आहे तशी. आणि तिला दमेचा खूप त्रास होत होता पहिले. ती असा दुपारी तिला खूप तडतड असा त्रास होत होता, पण आता ती चांगल्याने आहे. ताई, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जेव्हा आपण नामदीक्षा घेतली तेव्हा आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्हाला व तुमच्या मिस्टरांना संत रामपालजी महाराजांनी एक पुनर्जीवन दिलं. तर या अनुषंगाने आपले जे मित्रपरिवार आहेत, जे आप्तेष्ट आहेत, जे नातलग आहेत, तसेच जो श्रोतावर्ग आपल्याला आज बघत आहेत, यांना आपण काय संदेश द्याल?
मी यांना संदेश तर नाही देऊ शकत, पण एक विनंती जरूर करू शकते की आज आपण शिक्षित वर्ग आहोत, आपण सगळ्यांना समजतं आणि आपल्याकडे गीता ही आहेच. गीतेचा संत रामपालजी महाराज जे ज्ञान देतात ते गीतेच्या आधारावर देतात. गीता ही त्यांनी लिहिलेली आहे. गीता ही आपल्याकडे अगोदरच आहे, फक्त आपण ते उघडूनच नाही पाहिली तर आपल्याला त्याच्यातलं ज्ञान काय करणार आहे. मी सुद्धा आजपर्यंत गीता वाचली नव्हती, पण ते मला आपल्याला ज्ञान काय करणार होतं. तेव्हा तुम्ही ते गीतेचं वाचा. नाही गीता वाचणं होत तरी ते TV चॅनल्सवर जे सत्संग येतात ते सत्संग ऐका, त्यातून तुम्हाला ते ज्ञान कळेल. संत रामपालजी महाराज स्वतःच्या मनातून असं काहीच सांगत नाही आहे. जे आपल्या गीतेत लिहिले आहे, जे आपल्या धर्मग्रंथात लिहिले आहे, जे आपल्या शास्त्रात लिहिलं आहे त्याच आधारित ते आपल्याला सगळं सांगतात. पुष्कळ जण म्हणतात की ते देवी देवता सोडायला लावतात, पण ते देवी देवता सोडायला नाही लावत. जर समजा माझं नाव ममता आहे, तुम्ही जर मला ममता नावानेच आवाज दिला तरच मी तुमच्याकडे बघेल. जसं गाय आहे, गायला आपण हंबा हंबा करून म्हटलं तरच ती पाहिजे. त्याचप्रमाणे गणपती आहे किंवा शंकरजी आहे किंवा विष्णू आहे किंवा लक्ष्मी आहे, यांचे जे मंत्र आहे, जे वास्तविक पाहता जे मंत्र आहेत तेच ते मंत्र देतात. त्यांनीच त्यांचं तर ते त्यांच्यामुळे त्यांची हलचल होते. जेव्हा आपण ते मंत्र जपतो तेव्हा त्यांची हलचल होते आणि आपल्याला तो लाभ होतो. जी सद्भक्ती आहे ती फक्त याच्यातच त्यांनी मार्गातच आपल्याला सांगितली आहे आणि ती आपल्याला केल्यावर ती आपल्याला लाभ होतो. आणि सद्ज्ञानचं बद्दल असं आहे की तुम्ही जेव्हा ते भक्ती मार्गात जाल की नाही तुम्ही असे हे करू शकत तर तुम्ही ते प्रवचन ऐका, त्यांचं सत्संग ऐका. ते पुस्तक येते ज्ञानगंगा आहे, जिने की राह आहे, जगण्याचा मार्ग आहे, असे पुस्तक आहेत. हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळते. एक मोबाईल नंबरवर तुम्ही जर फोन केला तर ते तुमच्या घरापर्यंत ते जगतापर्यंत पोहोचवल्या जाते. ते तुम्ही पुस्तक वाचा, ते त्याच्यातूनही तुम्हाला ते ज्ञान मिळेल. ते ऐकल्यावर तुम्हाला आपोआपच कळेल की आपण जी भक्ती करत होतो ती चुकीची आहे. कुठल्याच धर्मशास्त्रात लिहिलं नाही आहे की 13वी करा, 10वा करा किंवा श्राद्ध करा, पित्तर हे करा. हे तुम्ही जे आपण करत आहोत ते एकामेकाच्या देखासिकी करत आहोत, कोणाचं पाहिलं म्हणून आपण करत आहोत. म्हणून हे जे सगळ्या रीतिरिवाज हे सगळे आहे ते आपल्या मनुष्यानीच बनवलेले आहे. कुठल्याच धार्मिक याच्यात पुस्तकात आणि याच्यात असं लिहिलेलं नाही आहे. म्हणून माझी हीच एक विनंती आहे की तुम्ही हे सगळं ज्ञान वाचा, ऐका आणि त्यानंतरच तुम्ही ते सद्भक्तीकडे वळा आणि रामपालजी महाराजांच्या शरणात या. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा शास्त्रोक्त भक्तीचा आहे आणि त्याच्यामध्ये जी भक्ती साधना दिली आहे ती शास्त्रांच्या आधारावर आहेत आणि जर ही सद्भक्ती केली तर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त होतात. तर या अनुषंगाने जर कोण्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? आपण जेव्हा आता हे TV चॅनलवर सत्संग ऐकत असतात तेव्हा खाली असे नंबर फ्लॅश होत असतात. त्या नंबरांवर तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला तर तुमच्या नजदीकच्या जे नामदान सेंटर आहे तिथला नंबर तुम्हाला देण्यात येतो आणि तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला ती नामदीक्षा देण्यात येते. तिथे तुम्हाला बोलवल्यानंतर नामदीक्षा देतात आणि ती सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट असते. तिथे कुठलेच असे पैसे घेतले नाही जात की पुस्तक दिल्या जाते, एक गुरुजींचा फोटो दिला जातो आणि तुम्हाला ती मंत्रसाधना करावं लागते. आणखी एक या अनुषंगाने मी एक हे तुम्हाला बोलू इच्छिते की जसं तुम्ही माझा इंटरव्ह्यू पाहत असाल असंच माझ्याकडे मी ज्यांचं काम करते ते सत्संग चालू असताना यायचे आणि असाच इंटरव्ह्यू चालू असताना ते म्हणत होते की हे जे सगळे आहे ते हे पैसे देऊन तुम्ही म्हणजे इंटरव्ह्यू करतात. तर मी तेव्हा त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण ते समजले नाही. मग असाच एक दिवशी माझ्याच अशा ओळखीचा एका लेडीजचा इंटरव्ह्यू चालू होता. त्या राजस्थानच्या होत्या त्या बाई आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं माझ्या मालकांना की बाई मी हे जे यांना मी पाहिलेलं आहे आणि यांचं तुम्ही असं यांना म्हणू नाही शकत की बाई यांची आतडी पूर्ण बाहेर होती तरी त्यांना एक मुलीला त्यांनी जन्म दिला महाराजांच्या कृपेने आणि ते आज सगळ्या औषधरित्या येण्याने चांगले आहे. तर म्हणून मी म्हणते की उद्या चालून तुम्ही मलाही असं म्हणू शकतात की पशाने इथे हे जे सांगतात हे त्यांना खरोखरच त्यांना लाभ होतात तेव्हाच ते सांगितले जाते. कुठलाच पैसा किंवा कुठलाच हे घेऊन असं कोणी इंटरव्ह्यू देत नाही. धन्यवाद. नमस्कार. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर WhatsApp